नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा पोखराच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, ज्या पण गावामध्ये पोखरा असते त्या गावामध्ये सर्वात जास्त शेतकरी जर कोण्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असेल तर ते म्हणजे आहे तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन. यावर कशा प्रकारे अनुदान आपल्याला योजनेचा अनुदानाद्वारे लाभ घेता येईल या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पूर्वी व्हिडिओला जर आपण लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तुम्ही केलेलंच असेल, पण केलं जर नसेल तर पहिले जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की पोखरा संबंधीची प्रत्येक गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि योग्य मार्गदर्शक सूचना पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, आपण हा व्हिडिओ अगदी छोटा बनवण्याचा प्रयत्न करूया. अगदी 5 मिनिटांमध्ये संपेल, जेणेकरून तुमचा पण टाइमपास होणार नाही आणि सर्वांना योग्य वेळेमध्ये आपल्याला वेळेचा न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आपण हे व्हिडिओ बनवणार आहोत. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अनुदान कशा प्रकारे जे तुषार आणि ठिबक सिंचनाचं अनुदान असते, सोबतच तुषार सिंचनाने वेगवेगळे अंतर असते, तर त्या अनुदान कोण्या बेसिसवर दिले जाते, किती अनुदान दिले जाते, आकडेमोड कशा प्रकारे केली जाते, सोबतच किती वेळामध्ये तुम्हाला अनुदान यायला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग आता सुरू करूया. तर मंडळी, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता की ही जी मार्गदर्शक सूचना आहे ही आता जस्ट म्हणजे 10व्या महिन्यात रिलीज झालेली मार्गदर्शक सूचना आहे. या मार्गदर्शक सूचनेमध्ये वेगवेगळ्या इत्थंभूत माहिती दिलेली आहे. कशा प्रकारे आपले कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे, कोणत्या प्रकारचे अनुदान देय असेल आणि ते पण बेसवर असेल, हे सर्व गोष्टी या मार्गदर्शक सूचना आणि या मार्गदर्शक सूचनेच्या बाहेर एकही गोष्ट जाणार नाही याची गॅरंटी आपली आहे. तर मंडळी, तुम्ही आता बघू शकता की हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचा उद्देश आणि सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि याच्यानंतरची आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट आहे की हे कशासाठी केलेलं आहे, याचं उद्दिष्ट काय, कारण की कोणतीही गोष्ट करताना काही ना काही उद्दिष्ट ठेवून केलेलं असते. आता या योजनेचं उद्दिष्ट आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं काय की पर ड्रॉप मोर क्रॉप. म्हणजेच काय की आता हवामान बदलत चाललेलं आहे, पाणी दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. त्या गोष्टीला, त्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी आपण एक योजना आणलेली आहे. तर याच्यामध्ये बघू शकता की योजनेचे उद्दिष्ट आपल्याला इथं दिलेलं आहे. याच्यापैकी सगळ्यात मेन उद्दिष्ट मला जे वाटत आहे की हे 3 नंबरचं आहे की सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे खत व्यवस्थापन करणे. आज आपण आता युद्ध चालू आहे, या युद्धाच्या स्थितीमध्ये खताचे काय भाव वाढ झालेले आपल्याला सर्वांना माहित आहे. तर यावेळेस मजूर पण आपल्याला भेटणं खूप कठीण झालेलं आहे. तर त्यावेळेस आपण या योजनेद्वारे खत व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो हे सुद्धा याद्वारे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते. तर मंडळी, आता याच्यामध्ये निवडीचे जे निकष आहेत ते खूप म्हणजे बहुतेक शेतकरी याच्यामध्ये बसतील असे निकष आहेत. याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले आहे की 5 हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये म्हणजे ही योजनेचा लाभ घेता येईल. जर 5 हेक्टर पेक्षा जास्त आपल्याकडे जमीन असेल तर त्याच्यावर आपल्याला लाभ घेता येणार नाही. दुसरा जी निवडीचा निकष आहे ते म्हणजे काय की 7/12 आणि 8 जनरली सर्व शेतकऱ्यांच्या नावानं राहतो, ते आपला 7/12 आणि 8 असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे 3 नंबर खूप मेन आहे की सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की तुमच्या एक तर 7/12 नोंद असणे आवश्यक आहे, किंवा तुम्ही स्वयंघोषित पण देऊ शकता की माझ्या शेतामध्ये मी धरणाहून पाणी घेतो, नदीहून पाणी घेतो, नाल्याहून पाणी घेतो, किंवा बोरवेल असेल, विहीर असेल, इंधन विहीर असेल, हे सर्व गोष्टी ज्या आहेत सिंचन सुविधा, हे आपल्याकडे शेतकऱ्यांकडे हे फॉर्म भरताना किंवा आपण ज्यावेळेस या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यावेळेस हे लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे 4 नंबर, तर की आपलं परिशिष्ट 8 म्हणजेच काय, जर तुमचं सामायिक खातं जर असेल, 7/12 जर सामायिक असेल तर आपल्याला एक सहमती पत्र द्यावं लागते की स्वयंसो खातेदार असून कोणाला काही अडचण नाहीये. तर त्या प्रकारे जे परिशिष्ट 8 आहे हे परिशिष्ट 8 मध्येच देणं आपल्याला आवश्यक असते. जे फॉर्मॅट दिलेलं आहे ते आपण शेवटी फॉर्मॅट बघूया परिशिष्ट 8, तर त्या फॉर्मॅट मध्येच देणं आपल्याला आवश्यक असते. कुठेही आपण हाताने लिहून दिलेलं चालत नाही, एक फॉर्मॅट दिलेला आहे तेच आपल्याला अपलोड करावा लागतो. त्याच्यानंतर तेच गोष्ट डबल दिलेलं आहे की 5 हेक्टर पर्यंत मर्यादा असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक मेन गोष्ट आहे की सपोज करा तुम्ही मागील वर्षी तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन आहे आणि 2 हेक्टर जमिनीवर तुम्ही मागच्या वर्षीच लाभ घेतलेला आहे आणि आता या वर्षी तुमच्या गावामध्ये पोखरा आलेला आहे, आता तुम्ही लाभ घेऊ शकता का? तर अशा वेळेस तुम्ही इथं लाभ घेऊ शकत नाही, कारण की इथं स्पष्ट उल्लेख आहे की 7 वर्ष. काय उल्लेख आहे इथं की त्याच क्षेत्रावर 7 वर्षापर्यंत कालावधीपर्यंत आपल्याला लाभ घेता येऊ शकत नाही. परंतु सपोज करा की तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन आहे आणि 2 हेक्टर जमीन असल्यानंतर 8 नंबर मध्ये काय म्हटलेलं आहे की जर चल तुषार सिंचन या घटकाचा तुम्ही लाभ घेतलेला असेल, किती 1 हेक्टरवर लाभ घेतलेला असेल, तर उर्वरित जे 1 हेक्टर राहिलेला आहे यावरती तुम्ही ठिबक सिंचन 3 वर्षानंतर हे घेऊ शकता. ओके, ही गोष्ट आपली इथे क्लिअर झाली.
आता याच्यानंतर जे मेन आहे निवडीच्या निकषी नंतर याच्यामध्ये दोन गोष्टीचा समावेश आहे. तुम्हाला सिंचन सुविधेमध्ये माहितीच आहे की ठिबक सिंचन, ज्याच्यामध्ये ऑनलाईन आणि इनलाईन प्रकार असतो, आणि तुषार सिंचनाचे चल तुषार सिंचन असते, मिनी तुषार सिंचन असते, रेनगन असते, इत्यादी गोष्टी याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आता सगळ्यात मेन गोष्ट आली ती म्हणजे अर्थसहाय्य. आता अर्थसहाय्य कोणत्या कोणत्या घटकाला कशा कशा रूपात असणार आहे, याच्यामध्ये तीन गोष्टीत अर्थसहाय्याचं वर्गीकरण केलेलं आहे. सर्वात पहिला घटक म्हणजे काय, तर अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी. म्हणजेच काय, जर 2 हेक्टर पर्यंत आपल्याजवळ जमीन असेल तर आपल्याला जे मापदंड शासनाचे आहेत त्याच्यापैकी 80% आपल्याला सबसिडी भेटणार आहे. तसेच जर 2 ते 5 हेक्टर जर असेल आपल्याकडे तर 75% आपल्याला सबसिडी मिळणार आहे. आणि शेवटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील जर शेतकरी असेल तर त्यांना 90% लाभ या योजनेद्वारे घेता येणार आहे. तर आता हे जे 80% आहे, 75% आहे, 90% आहे, सगळ्यात मोठा शेतकऱ्यांसमोर प्रश्न येतो की हे कोण्या बेसवर 80% 75% काढल्या जाते. तर याच मार्गदर्शक सूचनेमध्ये तुम्ही इथं बघू शकता नेक्स्ट स्लाइडवर की मार्गदर्शक सूचनेमध्ये ऑलरेडी सगळ्या रकमा ठरलेल्या आहेत. आता तुम्ही जे कोटेशन काढता त्या कोटेशनचे 90% याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जात नाही. याच्यामध्ये हे जे तुम्ही 1 हेक्टरचं आपलं इथे एक्झाम्पल समजून घ्यायचं आहे. तर 1 हेक्टर तुम्ही बघू शकता की 1 हेक्टर मध्ये आपण मी रेड इंडिया ब्लॉक हे केलेला आहे, मार्क केलेला आहे. तर 1 हेक्टर मध्ये सहसा शेतकरी जर संत्रा फळबाग वगैरे लावलेली असेल तर 6x6 ची ड्रीप आपण ड्रीप करत असतो. सगळ्यात पहिले आपण ड्रीप बघूया. तर 6x6 ची ड्रीप करत असतो. जर तुमच्या शेतामध्ये भाजीपाला वर्गीय पीक आहे किंवा कांदा आहे त्यावेळेस शेतकरी 1.5 इंटू 0.6 मीटरची ड्रीप करतो किंवा 1.20 इंटू 0.6 मीटरची ड्रीप या प्रकारे करू शकतो. आता सपोज करा तुमच्याकडे संत्रा आहे, तुमच्याकडे जर संत्रा असेल किंवा फळपिके म्हणून आपण फळपिके असेल, ठीक आहे. आता फळपिके असेल तर तुमच्याकडे 1 हेक्टर जमीन आहे, तुम्ही 1 हेक्टरसाठी अर्ज केलेला आहे. तर त्यावेळेस शासनानुसार तुमचा येणारा जो खर्च आहे तो खर्च होणार आहे 34,687. किती खर्च होणार आहे तुमचा शासनानुसार 34,687 रुपये खर्च होणार आहे. आणि या खर्चाच्या तुम्ही कोण्या कॅटेगरीमध्ये येता, अल्प अत्यल्प मध्ये येता, तुम्ही 2 ते 5 हेक्टर मध्ये येता किंवा SC ST या प्रवर्गात येता, त्यानुसार तुम्हाला 34,000चे 80%, 75% आणि 90% या दरामध्ये आपल्याला सबसिडी मिळणार आहे. ते आपण पुढे पाहूया की किती किती मिळणार आहे. त्याच प्रकारे तुम्ही आता इथं बघू शकता की तेच जर तुम्ही 1.5/0.6 ची जर घेतली तर याचं मापदंड ठरलेला आहे की 1,09,531 रुपये, आणि तेच 1.20 इंटू 0.6 जर घेतला तर 1,27,501 रुपया याच्या 90% 80% आपल्याला मिळणार आहे. आता आपण इथे एका उदाहरणानं समजून बघूया की सपोज करा माझ्याकडे काय आहे की 6x6 ची मला ड्रीप घ्यायची एका हेक्टरसाठी. एक्झाम्पल सोपी जाते म्हणून आपण 1 हेक्टर घेतलं. 1 हेक्टर 6x6 ची घ्यायची. आता ते 34,687 रुपये काय होत आहे सरकारनुसार मापदंड ठरलेला आहे. तर याचे 75% म्हणजे मला किती मिळणार आहे की 26,015 रुपये मला याच्यामध्ये सबसिडी मिळू शकते. जर 80% जर विचार केला तर मला मिळू शकते 27,749 रुपये, आणि जर आपण विचार केला 90% तर मला मिळू शकते 31,218 रुपये. तेच आता भाजीपाला वगैरे पिकाचा जर आपण विचार केला, ते तुमच्याकडे सोयाबीन असेल त्याचा जरी विचार केला तर मला मापदंड किती ठरलेला आहे 1,09,531 रुपये. याचे 75% म्हणजे किती मिळणार मला 82,148 रुपये. दुसरी गोष्ट 80% म्हटलं तर किती 87,624 रुपये, आणि तेच 90% म्हटलं तर 98,577 रुपये. यानुसार आपल्याला ठिबक मध्ये सबसिडी मिळणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघितलं की कशा प्रकारे मापदंड ठरलेले आहेत, त्याच्या आधी बघितलं की उद्दिष्ट काय, कागदपत्र कशा प्रकारे आपल्याला अपलोड करावं लागणार आहे किंवा याचे आपण हे करू शकतो, आणि आता पाहिलं आपण की कशा प्रकारे आपल्याला सबसिडी मिळणार आहे. आता हेच गोष्ट जर आपण बघितली की तुषार सिंचनामध्ये 3 टाईपचे तुषार सिंचन आपण इथं बघू शकतो. कोणतं पहिलं की 63 mm चं, 75 mm चं, आणि तिसरं आहे 90 mm चं. कोण्यानुसार तुम्ही प्रपोज करता, कोण्यानुसार तुम्ही ज्यावेळेस महाविस्तार AI या ऍपवरती तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता. एकदम सोपी पद्धतीने फॉर्म फिल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुषार सिंचन ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस 3 टप्पे विचारले जाते की कोणत्या प्रकारची तुम्हाला तुषार सिंचन घ्यायचं किंवा स्प्रिंकलर घ्यायचं. तर आता इथं बघू शकता का आपण 1 हेक्टरसाठी उदाहरण घेतलं. आता इथं 1 हेक्टरसाठी किती आहे 75 mm जनरली शेतकरी घेतात. तर 75 mm ला 24,194 रुपये काय आपलं अनुदेय मापदंड ठरलेला आहे. तर या
24,194 काय करावं लागणार आहे आता आपल्याला 75%, म्हणजेच किती 18,145 रुपये आपल्याला सबसिडी मिळणार आहे. तेच जर आपण 80% जर विचार केला तर 19,355 रुपये. आणि SC/ST या कॅटेगरीमध्ये जर शेतकरी असेल तर त्यांना 90% म्हणजेच काय 21,774 रुपये आपल्याला इथं मिळणार आहे. तर या प्रकारे काय असणार आहे की आपलं जे तुषार सिंचन झालं, ठिबक सिंचन झालं, याचं अनुदान या टप्प्यामध्ये 75, 80 आणि 90 या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेलं आहे. आणि कसं झालेलं आहे हे तुम्हाला संपूर्ण आता गोष्ट नक्कीच समजलेली असेल. आता यानंतर आपण जी एक गोष्ट असते की आपण जे कोटेशन अपलोड करतो त्या कोटेशनचे 90% आपल्याला धरायचे नाही, तर या मार्गदर्शक सूचनेचे 75, 80 आणि 90% आपल्याला पकडायचे. तर आता याच्यानंतर सगळ्यात मेन म्हटलं की परिशिष्ट 8 जर सामायिक क्षेत्र असलं तर आपल्याला हीच मार्गदर्शक सूचना आपल्या चॅनलवरती, व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा मिळून जाईल, किंवा तुम्ही मला मेसेज करा कमेंटद्वारे, तुम्हाला सुद्धा मी व्हॉट्सअप ते पाठवून देईल. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं आहे ते आहे खातेदार. सामायिक क्षेत्र असल्यास शेतकऱ्यांनी करायचं खातेदार हे संमतीपत्र आहे. तर या प्रकारे हे संमतीपत्र राहणार आहे. याच्यामध्ये मी लिहून देणारा सो अँड सो आणि इथं सर्वांच्या साक्षरी राहणार आहे. तर मंडळी, या प्रकारे हा होता ठिबक आणि तुषार सिंचनच्यासाठी शेतकरी खूप आतुरतेने वाट पाहत असतो. याचा अर्ज कसा भरायचा, सोबतच महाविस्तार AI या ऍपवरती सुद्धा तुम्ही हे अर्ज भरू शकता आणि इतरही कम्प्युटरवरून तुम्ही हे ऍप अर्ज भरू शकता. तर हे होतं सर्व माहिती ठिबक आणि स्प्रिंकलर संबंधी. जर तुम्हाला याच्यामध्ये काही जरी अडचण असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त पोखरातील शेतकऱ्यांना व इतर शेतकऱ्यांना सुद्धा पाठवा, म्हणजे त्यांना वेळोवेळी आपले व्हिडिओ मिळत राहील. तर मंडळी, मी सुधीर धोटे आणि तुम्ही बघत होते इंडियन तासा. धन्यवाद.